सबलाईन म्हणजे काय तर प्लॅस्टिकचा फ्लेक्झिबल पाईप. ह्याच पाईपाला छिद्र पाडून ड्रीप इरिगेशन जोडू शकतात आणि हे तंत्रज्ञान कमी पैशात होणार आहे हे महत्त्वाचं. समजा कोणी शेतकरी की याला आता आम्ही 12 mm 16 mm चा कॉक लावून दाखवला आहे, कोणी शेतकरी म्हणे मला 20 mm चा कॉक लावायचा आहे, तुम्ही बिनधास्त लावू शकतात. याला 2 वर्ष जर उन्हात हा पाईप फाटला तर त्याची जबाबदारी माझी. भरपूर शेतकरी बंधूंना ठिबक सिंचन सारखं तंत्रज्ञान त्यांच्या शेतात पाहिजे असतं, पण काही कारणानिमित्त ते ठिबक करायला इच्छुक नसतात. मग ते कारण काही असो, पैशांचं असो किंवा त्यांच्या पाण्यामध्ये क्षारांचं प्रमाण जास्ती असो किंवा त्यांच्या पिकाची पाण्याची गरज जास्ती असो, किंवा एक महत्त्वाचा अजून विषय असा आहे की भरपूर शेतकरी जे शहराचं सांडपाणी आहे, नाला आहे, तिच्यावर शेती करायचा प्रयत्न करतात. तर अशा ठिकाणी जर ठिबक लावायचीच नाही आहे तर मग शेतकऱ्याने कसं नियोजन करावं, तर त्याचं उत्तर आहे इथे की हे बघा, हा एक सबलाईन आहे. सबलाईन म्हणजे काय तर प्लॅस्टिकचा फ्लेक्झिबल पाईप. हाच पाईप तुम्ही पाणी एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी न्यायला वापरू शकतात. ह्याच पाईपाला छिद्र पाडून ड्रीप इरिगेशन जोडू शकतात. आणि जर तुम्हाला ड्रीप करायचं नसेल, पट पाण्याने पाणी द्यायचं असेल, सऱ्यांमध्ये पाणी भरायचं असेल, तर अशा प्रकारे तुम्ही कॉक लावू शकतात. इथे बघा, मी 16 mm चा कॉक लावून दाखवलेला आहे. हे बघा, 12 mm चा कॉक लावून दाखवलेला आहे. तर सऱ्यांमध्ये पाणी भरण्यासाठी तुम्ही ह्या तंत्रज्ञानाचा उपयोग करू शकतात. हे बघा, हे चालू आहे. तर जे रात्री बेरात्री तुम्हाला सऱ्या पकडायला जावं लागतं शेतात किंवा भरपूर मेहनत करावी लागते, तर त्याच्यावर हा उपाय होईल. आणि हे तंत्रज्ञान कमी पैशात होणार आहे हे महत्त्वाचं. बरं, आता ह्या तंत्रज्ञानाची गरज भरपूर शेतकऱ्यांना होती, पण प्रॉब्लेम काय होता तर एकतर चांगल्या क्वालिटीचा पाईप उपलब्ध नव्हता, प्लस जो पाईप उपलब्ध आहे ना त्याला छिद्र पाडण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं ड्रिल लागत होतं. त्या ड्रिलशिवाय ह्या पाईपाला छिद्र पडत नव्हतं. पण मी तुम्हाला गॅरंटी देतो की जे ठिबकला छिद्र पाडायचं ड्रिल असतं, असं कुठल्याही ड्रिलने तुम्ही ह्या पाईपाला छिद्र पाडू शकतात. त्याला छिद्र पडलं की तिच्यात तुम्ही रबर म्हणजे ग्रोमेट लावू शकतात, टेकअप किंवा आता जसा मी कॉक लावला आहे, दोघींपैकी काहीतरी एक तुम्ही लावू शकतात आणि याचा उपयोग करू शकतात. मागच्या वेळेस जेव्हा मी या पाईपाची व्हिडिओ बनवली किंवा भरपूर कमेंट आल्या की शेतकरी दादा म्हणत होते की हे पाईप सक्सेस नाही आहे, हा उन्हात फाटतो, त्याच्यानंतर काही दिवसानंतर हे जिथे तुम्ही टेकअप किंवा जिथे कॉक लावला आहे तिथून पाईप क्रॅक जातो. तर मी त्या सर्व कमेंटला व्यक्तिगत मी एक उत्तर विचारत होतो की शेतकरी दादा तुम्ही हिराचा पाईप वापरला आहे का, तर उत्तर येत होतं नाही. तर कृपया असं करू नका. मार्केटमध्ये कुठल्या कंपनीचा काय पाईप आहे, त्याचा तुमचा काय अनुभव आहे हे मला माहीत नाही, पण हा पाईप चांगल्या प्रकारच्या प्लॅस्टिकपासून बनलेला आहे. आज 2 वर्ष 3 वर्षाचे रिझल्ट माझ्याकडे आहे. मागच्या वेळेस तर मी तिच्यावर उभं राहून दाखवलं. हे बघा, आता परत दाखवतो. हे बघा, हे बघा, अजून काय पाहिजे, उड्या मारून दाखवतोय. हे बघा, तर त्याच्याबद्दल तुम्ही चिंता करू नका. 2 वर्ष जर उन्हात हा पाईप फाटला तर त्याची जबाबदारी माझी. आणि जसं मी सांगितलं की साध्या ड्रिलने याला छिद्र पडतं, तर मग साध्या ड्रिलने छिद्र पडतं म्हणजे साधं तुमच्या गावात जे रबर भेटतं, ग्रोमेट भेटतं, ते त्याला तुम्ही बसवू शकतात. तुमच्या गावात जे टेकअप किंवा कॉक भेटतो तो तुम्ही बसवू शकतात. समजा कोणी शेतकरी की याला आता आम्ही 12 mm 16 mm चा कॉक लावून दाखवला आहे, कोणी शेतकरी म्हणे मला 20 mm चा कॉक लावायचा आहे, तुम्ही बिनधास्त लावू शकतात याला. समजा त्याच्या उपर कोणी शेतकऱ्याला 32 mm चा कॉक लावायचा आहे, जो रेन पाईपचा कॉक येतो, तो कॉक तुम्ही याला लावू शकतात. तर त्याच्याबद्दल मी पूर्ण जबाबदारी घ्यायला तयार आहे. तर तुम्हाला जर ह्या पाईपाबद्दल काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा, मी त्याचं उत्तर देईल. जर तुमच्या मनात प्रश्न असेल आणि उत्तर ताबडतोब पाहिजे असेल तर आमचे इंजिनियर सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेच्या दरम्यान आपल्या सेवेसाठी उपलब्ध असतात. तुम्ही त्यांना कॉल करू शकता. त्यांचे नंबर खाली दिलेले आहे. ते तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतील आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही खरेदी करू शकतात. समजा तुम्हाला क्वालिटी बघायची आहे तर या जळगाव, स्वतः बघा. बरं, फिटिंगचा प्रॉब्लेम होईल, काहीच प्रॉब्लेम नाही होणार. हे बघा, आताही सुद्धा साधं जे PVC किंवा लोखंडी फिटिंग असते,
अशा प्रकारच्या पाईपावर आम्ही फिटिंग करून दाखवलेली आहे. तर यासोबतच मी ही व्हिडिओ थांबवतो. धन्यवाद.